हा चालते चालते काय अक्रम भाऊ. ओके ओके अरे बरं झालं तू भेटला राव. एक मिनिट कॉल करतो. काय रे काय आलं? अरे मला लय अर्जंट लोनची गरज होती म्हणून मी बँकेतून आहे ना 5 लाखाचं लोन काढलंय. बर. फक्त मला एका जामीनदाराची गरज आहे. आता तुझं कसं आहे, तू माझा मित्र आहे आणि तुझी सॅलरी स्लिप आहे, स्वतःचं घर आहे. प्लीज राव, प्लीज माझ्यासाठी हो ना. दुसरं कोणच तयार होत नाही राव. ए बाबा आपण ते वेळेवर हप्ते तू भरशील ना रे? हप्त्याचं भाऊ टेन्शन घेऊ नको, मी वेळेवर हप्ते भरण. प्लीज प्लीज भाऊ, तुझ्या पाय पडतो अरे राव. पाय बिया नको पडू, तू भाऊ मित्र तू आहे माझा माझा. मित्र आहे राव, प्लीज. बरं चल बघू काय बँकेत जाऊ तर चल खरंच. सर नमस्कार, मी माझा जामीनदार घेऊन आलोय. बर. तेवढं आपलं लोनचं क्लिअर करून टाका. हे बघा हे माझे सॅलरी स्लिप आहे आणि माझे लाईट बिल आहे. बघू द्या पेपर बघू द्या. पेपर तरी क्लिअर आहेत. जर याने वेळेवरती हप्ता नाही भरला तर बँक जबाबदार तुम्हाला धरणार. अहो आम्ही एबीसी बँकेतून आलोय. हा बोला की. कृष्णा शिंदेनी लोन घेतलं होतं. बरं. त्याचे तुम्ही जामीनदार आहेत बरं का. तर त्यांनी 3 हप्ते व्यवस्थित भरलेले आहेत आणि 3 हप्ते थकवलेत. तर त्याच्यामुळं आता ही नोटीस आहे लास्ट तुम्हाला. जर यांनी हप्ते व्यवस्थित नाही भरले तर ते जे काही हप्त्याची अमाऊंट आहे ते तुमच्या अकाउंट मधनं कट होईल. कृष्णाने भरले नाही वय. हो साहेब मला थोडा वेळ द्या, मी बोलतो त्याच्याशी. थांबा फोन लावतो मी त्याला 2 मिनिटं. आपके द्वारा डायल किया गया नंबर स्विच ऑफ येतोय. मी काय करतो उद्या त्याच्या घरी जातो आणि काय काय नाही बोलतो आणि त्याला घेऊन येतो बँकेमध्ये. मला थोडासा वेळ द्या प्लीज. ठीक आहे ठीक आहे. अरे त्याचं घर बी बंद आहे. आपके द्वारा डायल किया गया नंबर अजून स्विच ऑफ. हो ऐका ना, अहो हे कुठे गेले सांगा ना प्लीज. जाऊ तुम्हाला काय माहिती आहे का? अहो ते तर आताच 15-20 दिवसापूर्वी घर खाली करून निघून गेलेत. तर मित्रांनो कोणालाही जामीनदार गॅरेंटर होताना फार विचार करा, 100 वेळा विचार करा. असा काही तुम्हाला अनुभव आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.